गोष्ट आहे येसाजी कंक यांची, जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेतील एक महत्त्वाचे सैनिक होते। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादच्या कुतुबशहाकडे पोहोचले तेव्हा कुतुबशहा टोमणा मारत म्हणाला की तुमच्या सेनेत 40,000 घोडे दिसत आहेत, पण एकही हत्ती नाही। त्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आमच्या सेनेतील प्रत्येक योद्ध्याचे बळ हे हत्ती एवढे आहे आणि ते हत्ती बरोबर लढू शकतात। हे बोलणे ऐकून कुतुबशहा हसू लागला। त्यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही कोणताही सैनिक निवडा। त्यावेळी कुतुबशहाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला उभे असलेले सडपातळ 5.5 फूट उंचीचे सैनिक निवडले। त्यांचे नाव होते येसाजी कंक। कुतुबशहाने येसाजी कंकांची लढत एका हत्तीबरोबर लावली। येसाजी कंकांनी चपळाई दाखवून हत्तीच्या पाठीमागे जाऊन त्याची शेपटी पकडली। त्यामुळे हत्ती चिडून येसाजी कंकांवर हल्ला करू लागला। तेव्हा येसाजी कंकांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या तलवारीने हत्तीची सोंड कापून टाकली। असा हा पराक्रम दाखवल्यानंतर येसाजी कंकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम केला। येसाजी कंकांच्या स्वामीनिष्ठेचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की त्यांनी 30 वर्षे आपल्या स्वराज्यासाठी दिली, पण 20-20 दिवस सुद्धा घरी गेले नाही।